नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज मी आली आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं कुडाळ तालुक्यातील पांगरड या गावात। आणि पांगरड म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असणार की मी आज आली आहे पांगरडचा धबधबा एक्सप्लोर करायला। तर हा धबधब्याला यायचं तरी कसं, गुगल मॅपवर टाकून तर नाहीच मिळत। तर ह्या वॉटरफॉलला यायचं कसं ह्याची पूर्ण जी आहे मॅप जो आहे गुगल मॅप किंवा गुगल मॅप नाही, मी मॅप होणार आहे तुमची, तर तो मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या पांगरड वॉटरफॉलला भेट द्यायला विसरू नका। निसर्गाची ओढ मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे। पावसाळ्यात तर निसर्गाचे सौंदर्य नेहमीच खुलते। हिरवाई, ऊन पावसाचा लपंडाव, येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, त्यावर पडलेले सोनेरी किरण मनाला मोहतात। हिरवागार निसर्ग पाहताना आम्ही पांगरड गावच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो। तेव्हा पांगरडचे ग्रामसेवक भाऊ रवींद्र सावंत यांना कॉल केला। त्यांनी पुढच्या मिनिटालाच गावातील त्यांच्या ओळखीचे ग्रामस्थ यांना पाठवून दिले। त्यांचे खूप खूप आभार। तर आम्ही या गृहस्थांसोबत काजिमाचे टेम स्पॉट कडून धबधब्याकडे जायच्या रस्त्यास वळलो। पण तो पांगरड इकडे दाखवता ना, आम्ही वाट चुकलेलो ना, ती वाट होती, आम्ही त्या वाटेने गेलो, पण गुगल मॅप आम्हाला पांगरड गावात तर तिकडे घेऊन गेला। हे वहीला साड्या का लावलेल्या असतात? या रोडने आम्ही आता आलो, इथे गाडी पार्क केली आणि हे घर दिसेल। या घराच्या बाजूने पायवाट, इथून आपल्याला चालत जायचं। मस्त बाजूला मातीची घरं आहेत। हल्लीची मातीची घरं बघायला खूप क्वचित मिळतात। आता हे दादा आपल्याला घेऊन जाणार आहेत पांगरडच्या धबधब्यापर्यंत। तर साधारण 10 मिनिटं आपल्याला चालवत जावं लागणार आहे। धबधब्याकडे जात असताना हिरवे डोंगर, दऱ्या, ओढे नाले, डोलणारी झाडे, फुले, पाखरे अशी निसर्गाची किमया आपल्या दृष्टीस पडते। दाट जंगलातून पायी जात असताना छोटे छोटे ओढे पार करताना होणारा पाण्याचा थंडगार स्पर्श एक वेगळीच अनुभूती देते। फर्स्ट टाइम गावातले खाचा खळग्यात असलेले हे वॉटरफॉल एक्सप्लोर करताना रिलॅक्सपणे जात होतो, कारण त्यांनी पाठवलेल्या गृहस्थांच्या एकदम फॉलो करतच आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालेलो। आता या घनदाट जंगलात आम्ही चालतोय। या ठिकाणी गारेडे, त्याचबरोबर बिबट्या, खूप सारे प्राणी पाहायला मिळतात। पण आता सध्या दुपारची वेळ आहे, म्हणजे 4:30-5 झालेत आणि मस्त पाण्यातून वगैरे जातोय। तुम्हाला वाट दाखवते, ही अशी वाट आहे। पाण्यातून आता आम्ही जातोय ट्रॅव्हल करत। ते मागचं बोलले, पुढचं बोलले नव्हते ते। दाद आपटले, दाद नको, तू आपटशील दाद। खाली बघत काय होती? त्यांनी वर सांगितलं तर खाली काय बघत होती? मिळालंच ना कॅमेऱ्यामध्ये। मला माहित आहे, मला माहित होतं मी येणार म्हणून थांबलेलो। हे बघा, डोकं धरून चालली आहे। दुसऱ्यांना सांगत होती वरची फांदी बघा आणि आपण त्या फांदीवर आपटली।
मोबाईल ठेव किशोर. कुठे चालली आहे? तिकडे कुठे चालली आहे? हे श्रेया इकडे इकडे. हे बघ हे श्रेया, त्या पाण्यात जातेस तू. इकडे जा, इकडे खोल आहे तिकडे. अरे ते खोल आहे श्रेया. तरी पुढचं शानपणा करू द्या. सांगितलेलं ना. जा आणि खोल जा, तिकडे जा. अमिताभ बच्चन ना तू. आणि थोडं पाणी असलं अक्की बुडाली असती. रस्ता हमारा ऐसा ही है. खडबड्या खडबड्या आपल्या झोपड्या. मस्त डोक्यावर आपटली मी फांदीला आणि दुखतंय. आणि एवढा ट्रेक करत आलोय, पाणी तुडवत फायनली पोहोचतोय डेस्टिनेशन वर. अजूनही दात पण झमझमतोय आणि फायनल आपल्याला धबधब्याचा व्ह्यू, धबधब्याच्या जवळ आपण पोहोचतोय. अमेझिंग वॉटरफॉल. धरणी माता हिरवा शालू नेण्यासाठी पावसाची वाट पाहत असते. डोंगर दऱ्यांमध्ये पडणारा धुवाधार पाऊस, त्यामुळे डोंगरातील छोट्या मोठ्या कपारीमध्ये निर्माण होणारे ओहळ आणि ओहळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रूपांतर, त्याचा झुळझुळणारा खळखळत जाणारा आवाज आपल्याला मन गुंतवून टाकतो. आणि हे पाणी सर्व डोंगर दऱ्यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो हे आपल्यालाच कळत नाही. धबधब्याचे पाणी उंचावरून कोसळून खालच्या खडकांवर आदळणे हे दृश्य फारच मनमोहक असते. थोडं जवळ गेलं तर पाण्याच्या फवारात भिजून या थराराचा आनंद लोक अनेकदा घेतात. पण धबधब्याने तयार झालेल्या पाण्याच्या डबक्याजवळ जाताना सावध राहिलं पाहिजे. तर पांगरटच्या वॉटरफॉलला आम्ही पोहोचलोय. 10 मिनिटाचा ट्रेक केला पाण्यामधून, शेतातून आणि थोडंसं वाट करत करत. पण आल्यावर अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. आणि या वॉटरफॉलला सहसा कोणी येत नाही, तर तुमची फॅमिली तुम्ही इथे येऊ शकता. मला माहीत नाही आवाज केवढा ऐकायला येतोय, पण मी वॉटरफॉलचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. बघा, आणि इथे चारी बाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे. वॉटरफॉल. आणि या वॉटरफॉलला यायचं असेल तर आम्ही संपूर्ण पाहिलं असेल तर आणि कोणता असेल तुम्हाला तिथे वॉटरफॉल पाहायचं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या वॉटरफॉल. तर आम्हाला जाताना पांगरटचा वॉटरफॉल दाखवायला एक माणूस आलेला गावातला, आणि येताना तो नव्हता. तर आम्ही आता जंगलात वाट चुकलो. पण प्रसन्नाच्या सुपीक डोक्यामुळे सगळे थांबतायत माझ्यासाठी. पुन्हा रिटर्न आलो, पुन्हा आता क्रॉस केला आणि आता आम्हाला मिळाली वाट. शहरी जीवनातील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ विश्रांती घेऊन जेव्हा तुमची पावलं निसर्गाच्या दिशेने चालतात, तेव्हा तुम्ही ताण, थकवा या सर्वच गोष्टी विसरता. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असताना धबधब्याखाली भिजणे म्हणजे स्वर्गीय अनुभवच आहे. निसर्गाचा मुक्त आविष्कार पाहून आपले मन प्रसन्नच होते आणि पुन्हा आपली नेहमीची दैनंदिन कामे नवीन जोमाने करण्यास एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते.